नमस्कार. कुंडली मंथन आणि भाग्योदय ज्योतिष यामध्ये मी डॉक्टर सौ सुवर्णा सुत्रावे आपले स्वागत करते. 2026 साल वार्षिक राशी भविष्य आपण पाहत आहोत. शेवटची राशी आहे मीन राशी. गुरुच्या अंमलाखाली असणारी ही राशी समजली जाते. मीन राशी ही जलतत्वाची राशी आहे. तर त्यामुळे वाहवत जाणारा थोडासा स्वभाव आहे, चंचलता जास्त आहे. कुठलाही निर्णय घेताना थोडासा उशीर होतो आणि त्यामुळे संधी निघून जातात. या गोष्टी या मीन राशीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर त्या दृष्टीने यांनी काय करायचं तर निश्चितच त्या दृष्टीने काळजी घेतली असता सर्व दृष्टीने चांगले लाभ आपल्याला यावेळेला मिळणार आहेत. तर मीन राशीला साडेसतीचा शेवटचा 67चा टप्पा सुरू आहे. तर त्या दृष्टीने तुम्ही काळजी घेणे हे महत्त्वाचे आहे. 67चा दुसरा टप्पा तुमच्या राशीला आहे. तर शनी हा गुरूचा तसा सममित्र समजला जातो. तर तिथे मात्र तो काही कालावधीसाठी बंधन योगात अडकवू शकतो. म्हणजे कर्म अधर्म योग हा शनीचा तुमच्या राशीला बनतो आहे. कारण मीन राशी ही गुरुची आहे. गुरुचा आशीर्वाद पाठीशी घेऊन तुम्ही पुढे आलेले आहात आणि तुमच्या राशीला येणारा हा शनी कर्म आणि धर्म या कामामध्ये म्हणजे काही गोष्टींसाठी बांधून घेऊन तुम्हाला पुढे जायला लागेल. तुमच्या मनात करायच्या गोष्टी नाहीये, तुम्हाला नको वाटतायत, पण काही गोष्टींसाठी बंधन योगात हा शनी तुम्हाला अडकवणार आहे. कारण 67च्या टप्प्यामध्ये आपली राशी येताना दिसते. तर मीन राशी ही गुरुची राशी आहे. तर साधारण कन्सल्टन्सीचे कामं करणारे किंवा टीचिंग प्रोफेशन असणारे हे लोक आपल्याला पाहायला मिळतात. जिथे-जिथे बोलण्यातून किंवा धार्मिक गुरुच्या सात्विक कामामध्ये चांगले यश मिळवणारे हे लोक असतात. आध्यात्मिक राशी ही समजली जाते, तर देवधर्माच्या गोष्टी देखील चांगल्या पद्धतीने हे लोक करताना दिसतात. तर या वर्षी कुंभ राशीमध्ये राहू आलेला आहे आणि तुमच्या धनस्थानी तुमच्या व्ययस्थानातून हा राहू येणार आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी मीन राशीच्या लोकांनी निश्चितच घ्यावी. कारण 12वे स्थान हे खर्चाचे स्थान आहे. त्यामुळे खर्च इतका वाढेल, की खर्चाचे बजेट कोलमडणार नाही ना, तर त्या दृष्टीने काळजी घेणे यावर्षी महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर 67चा कालावधी असला तरी नोकरीमध्ये बढती, बदली या चांगल्या संधी तुम्हाला मिळतील, तर त्या संधी योग्य आहेत का हे पाहून तुम्ही एक्सेप्ट करायला हरकत नाही. त्याचबरोबर जोडीदाराची नोकरीच्या कामामध्ये इतके वाहवत देखील जाऊ नका, की आपल्या घराकडे दुर्लक्ष होईल. त्यासाठी घरातील जोडीदाराचा विचार करणं, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. आपले मानसिक आरोग्य चांगले ठेवणे यावर्षी महत्त्वाचे आहे. आपल्या जोडीदारांमुळे घरामध्ये चिड होणार नाही ना, त्यांच्याकडे दुर्लक्ष होणार नाही ना, याकडे निश्चितच तुम्हाला लक्ष देऊन काम करायला लागणार आहे. 12वे स्थान रोगाचे समजले जाते, दवाखान्याचे समजले जाते. तर निश्चितच आरोग्याची काळजी घ्यावी. अन्यथा दीर्घकाळ रेंगाळणारे आजार देखील यावर्षी तुम्हाला येऊ शकतात. कदाचित दवाखान्यामध्ये राहायचे योग देखील हे येऊ शकतात. तर त्यासाठी योग्य आहार, व्यायाम, योग्य निद्रा, प्राणायाम, ध्यानधारणा या गोष्टी जर तुम्ही पाठपुरावा या गोष्टींचा केला, तर निश्चितच तुम्हाला सर्व दृष्टीने चांगले लाभ यावर्षी मिळणार आहेत. त्यानंतर कोणाच्या नवीन कामामध्ये किंवा कोणाच्या एखाद्याच्या कामामध्ये तुम्ही ढवळाढवळ करू नये. पैशांच्या पै-पाहुण्यांचं मनापासून स्वागत करणं हे आवश्यक आहे. कारण शनी महाराज तुम्हाला विघ्न आणणार आहेत, परंतु त्या प्रतिकूल परिस्थितीतून तुम्हाला बाहेर पडून आपला मार्ग शोधायला लागणार आहे. तर यावर्षी तसे योग पत्रिकेनुसार दिसत आहे तुमच्या राशीनुसार. तर बाहेर जायचे योग देखील यावर्षी चांगल्या संधी तुम्हाला येतील. परदेशात जाण्याच्या संधी किंवा धार्मिक कार्यासाठी चांगल्या संधी देखील येतील. परंतु आरोग्याची काळजी घेऊनच आपण सर्व दृष्टीने पुढे जाणे, खर्चाचे बजेट कोलमडणार नाही का याकडे लक्ष देऊनच यावर्षी पुढे जाणे महत्त्वाचे आहे.
तर तुमची राशी कन्सल्टन्सीची राशी आहे. बोलण्याच्या विद्येतून किंवा मार्केटिंग मॅनेजमेंट या क्षेत्रामध्ये तुम्हाला निश्चितच चांगले लाभ करून देणारी ही राशी आहे. वकील लोकांच्या पत्रिकेत देखील गुरु आणि मंगळ हे 2 ग्रह महत्त्वाचे असतात. तर वकील लोकांना देखील ह्या राशीच्या दृष्टीने चांगले लाभ मीन राशीचे जर तुम्ही आहात, तर त्या दृष्टीने निश्चितच तुम्हाला चांगले लाभ यावर्षी मिळणार आहेत. तर त्या दृष्टीने काळजी करावी. नोकरीमधील वातावरण बिघडणार नाही ना, वरिष्ठांची मर्जी संपादन करूनच तुम्हाला पुढे जायला लागेल. वादविवाद शक्यतो टाळावेत. आपल्या घरामधील भागीदाराबरोबर देखील वैवाहिक जीवनातील जोडीदाराबरोबर देखील वादविवाद न करता त्यांच्याशी समझोत्याचे प्रसंग ठेवून तुम्ही जर पुढे गेलात, तर निश्चितच घरातील वातावरण हे व्यवस्थित राहणार आहे. त्याचबरोबर आरोग्याचा विचार करता गोड पदार्थांची आवड तुम्हाला जास्त दिसून येते. कारण तुमची गुरुची राशी आहे आणि गुरुचा अंमल गोड रसावर असतो. तर तिथे तुम्ही गोड पदार्थ शक्यतो टाळावेत. अन्यथा डायबिटीज किंवा मधुमेह यांच्यासारख्या संधी आयुष्यामध्ये तुम्हाला येऊ शकतात. तर त्या दृष्टीने योग्य आहार जर तुम्ही ठेवावा. आहारामध्ये कडू रस आणि तुरट रस याचा विचार देखील करावा. हे देखील पदार्थ खाण्यामध्ये ठेवावे. तर जेणेकरून तुम्ही अ, आरोग्याची काळजी ही व्यवस्थित घेऊ शकाल. मीन रास ही पायाच्या तळव्यावर पडताना दिसते. तर मीन राशीला सध्या 7.5 सुरू आहे. तर मीन राशीच्या लोकांनो एक सावधान, पायाचे तळवे तुम्ही सांभाळा. तुमच्या पायाला जास्त घाम येण्याची शक्यता आहे. त्यानंतर उष्णता वाढून तळपायाला खाज येण्याची शक्यता आहे. तर या दृष्टीने तुम्ही आपले पाय सांभाळा. मीन राशीच्या लोकांनी आपले पाय सांभाळावेत. कारण त्या दृष्टीने सर्व गोष्टी आपल्याला या पाहायला मिळतात. तर आरोग्याचा ग्रह कोण असतो? तर तो रवी असतो. तर हे वर्ष रवीचे आहे. त्यामुळे तसं तर आरोग्य चांगलं राहील. तरी पण आरोग्याचा विचार करता सूर्याला तांब्याच्या भांड्यातून 3 दारामध्ये जर जल दिलं, तर निश्चितच तुम्हाला आरोग्याचे त्रास कमी होतील. गायत्री मंत्राचा जप करा. त्यानंतर सूर्याची 12 नावे घेऊन तुम्ही रोज सूर्याला अर्घ्य द्या. सूर्याला अर्घ्य कधी द्यावे त्याची पण वेळ ठरलेली आहे. साधारण 8च्या आतच सूर्याला अर्घ्य दिलं. उगवता सूर्याला आपण म्हणतो, तर उगवत्या सूर्याला अर्घ्य देणं हे महत्वाचं आहे. लोक कधी पण उठतील आणि मी 12 वाजता उठतो आणि 12 वाजता पाणी देतो असं म्हटलं तर ते चालणार नाही. तर साधारण 8 वाजता 8च्या आतच जर तुम्ही सूर्याला तांब्याच्या भांड्यातून जल अर्पण केलं, तर तुमच्या आरोग्याबरोबरच करिअर म्हणा किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत, तर तिथे निश्चितच तुम्हाला चांगले लाभ मिळणार आहेत. तर त्या दृष्टीने मीन राशीच्या लोकांनी यावर्षी विचार करणं महत्त्वाचं आहे. मीन राशी ही गुरुची राशी आहे. तर गुरुचा आशीर्वाद पाठीशी घेऊनच तुम्ही आलेले आहात. कुठल्याही कार्यातील येणारे विघ्न हा तुम्हाला गुरुदेव मार्गी काढणार आहे, तुम्हाला मार्ग देणार आहे, तुम्हाला अडकवणार नाही. परंतु 7:30 सुरू आहे, तर त्या दृष्टीने देखील आपली दिनचर्या व्यवस्थित सांभाळून पुढे गेले, तर त्या दृष्टीने चांगले लाभ मिळणार आहेत. मीन राशी ही गुरुची आहे, त्यामुळे गुरुची जास्तीत जास्त उपासना तर तुम्ही केली, तर यावर्षी तुम्हाला निश्चितच दत्त गुरु म्हणा, करुणा त्रिपदी आहे, दत्त बावन्नी आहे किंवा सोप्यात सोपा जप म्हणजे श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हा मंत्र जप जर तुम्ही केला, तर निश्चितच तुम्हाला यावर्षी चांगले लाभ मिळणार आहेत. तर आमचे कुंडली मंथन आणि भाग्योदय ज्योतिष चॅनल वर सर्वांनी सबस्क्राईब करावे, लाईक करावे, इतर लोकांना देखील या ग्रुपवर ॲड करावे. तर निश्चितच तुम्हाला नवनवीन गोष्टी या पाहायला मिळतात. तर धन्यवाद.